श्री शिवाय मित्रांनो, आजची ही रात्र साधारण नाही. आजची ही रात्र लाखो लोकांच्या जीवनात एक नवा अध्याय लिहिणार आहे. मित्रांनो, आज 28 मे 2026 गुरुवार आहे आणि आजचा हा गुरुवार केवळ एक साधारण गुरुवार नाही. आज या गुरुवारी असा एक योग जुळून आला आहे जो खूप कमी वेळात जुळून येतो. आज या पवित्र गुरुवारी गुरु प्रदोष व्रताचा अद्भुत योग आहे. होय मित्रांनो, कृष्ण पक्षाची त्रयोदशी जी आज दुपारी 11:20 नंतर सुरू झाली आहे आणि जी आज संध्याकाळच्या प्रदोष काळात पूर्णपणे व्याप्त राहील. हा प्रदोष गुरुवारी येत आहे, म्हणूनच याला गुरु प्रदोष म्हणतात. आणि मित्रांनो, शास्त्रात लिहिले आहे की जेव्हा प्रदोष आणि गुरुवारचा संगम होतो तेव्हा भगवान शिव आणि गुरुदेव दोघेही एकाच वेळी प्रसन्न होतात. दोघांचीही कृपा एकाच दिवशी एकाच रात्री बरसते. पण ही तर फक्त सुरुवात आहे. आजच्या पंचांगात अजूनही बरेच काही आहे जे मला तुम्हाला सांगायचे आहे. आज रेवती नक्षत्र आहे रात्री 10:34 पर्यंत आणि रेवती नक्षत्राला शास्त्रात अत्यंत शुभ मानले गेले आहे. हे नक्षत्र समृद्धीचे, पूर्णतेचे आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. आज संध्याकाळी 5:53 पर्यंत प्रीती योग आहे. प्रीती योग म्हणजे अशी वेळ जेव्हा देव देखील प्रेम आणि वात्सल्याने भरलेले असतात. यावेळी केलेला उपाय, केलेला जप आणि केलेली प्रार्थना थेट देवाच्या हृदयापर्यंत पोहोचते. आणि रात्री 8:20 पासून ते 9:49 वाजेपर्यंत अमृतकाळ आहे. मित्रांनो, अमृतकाळ हे नावच सर्व काही सांगून जाते. अमृत जे अमर करते, जे जीवन बदलते, जे अनेक वर्षांची पीडा एका रात्रीत संपवून टाकते. आणि आज याच अमृत काळात मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो इतका सोपा, इतका छोटा आहे की तो तुमच्या स्वयंपाकघरात आत्ताच उपलब्ध आहे. आणि तो इतका शक्तिशाली आहे की जुन्यातले जुने दुर्भाग्य, अडकलेला पैसा, अनेक वर्षांचे कर्ज आणि शरीराची पीडा या सर्वांवर त्याचा प्रभाव पडतो. मी एका चिमूटभर हळदीबद्दल बोलत आहे. होय मित्रांनो, फक्त एक चिमूटभर हळद. तीच हळद जी तुमची आई रोज जेवणात टाकते, तीच हळद जी प्रत्येक घरात असते. पण आज रात्री, या गुरुप्रदोषाच्या रात्री, या अमृत काळात हीच एक चिमूटभर हळद तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरू शकते. पण मित्रांनो, हा उपाय करण्याची पद्धत खूप विशेष आहे आणि ही पद्धत, ही विधी फार कमी लोकांना माहिती आहे. ज्यांना माहिती आहे त्यांच्या जीवनात बदल घडला आहे. ज्यांना माहिती नाही ते फक्त अशीच हळद पाहत राहिले आणि चमत्कारापासून वंचित राहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व सांगेन. संपूर्ण विधी, योग्य वेळ, योग्य मंत्र, योग्य दिशा आणि त्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला या रात्रीच्या दिव्य संधीचा पुरेपूर लाभ घेण्यास मदत करतील. तर मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल, पैशांची चणचण असेल, आरोग्य साथ देत नसेल, घरात वादविवाद असतील किंवा अनेक वर्षांपासून कोणतीही मनोकामना पूर्ण होत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, मध्येच सोडू नका, कारण जी माहिती सर्वात महत्त्वाची आहे ती मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगेन आणि जो आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे तो शेवटी मिळेल. चला मित्रांनो, सुरू करूया. भगवान शिवाचे स्मरण करून आणि गुरुदेवांना प्रणाम करून हर हर महादेव, जय गुरुदेव. मित्रांनो, आधी हे समजून घेऊया की आजचा हा दिवस इतका खास का आहे. आज गुरु प्रदोष आहे. प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतरची ती पवित्र वेळ जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर नृत्य करतात, जेव्हा महादेव प्रसन्न असतात, जेव्हा त्यांचा तिसरा डोळा, तो नेत्र ज्याला सर्व काही माहीत आहे, भक्तांकडे करुणेने पाहतो. शास्त्रांमध्ये म्हटले आहे, प्रदोष शिवपूजा सर्व पाप प्रणाशिनी, म्हणजेच प्रदोष काळात केलेली शिवपूजा सर्व पापांचा नाश करते. पण जेव्हा हा प्रदोष गुरुवारी येतो तेव्हा त्याची शक्ती दुप्पट होते. गुरुवार हा गुरु बृहस्पतींचा दिवस आहे. बृहस्पती
जे देवांचे गुरु आहेत, जे ज्ञान, विद्या, धन आणि सौभाग्याचे कारक आहेत. जेव्हा गुरुदेव आणि भगवान शिव दोघेही एकाच दिवशी एकाच वेळी आपल्या भक्तांवर कृपा करतात, तेव्हा जीवनात होणारा बदल असाधारण असतो. आणि आजच्या पंचांगात आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज रेवती नक्षत्र आहे. रात्री 10:34 वाजेपर्यंत रेवती हे मीन राशीचे अंतिम नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता पूषा देवी आहे, जी पोषण, समृद्धी आणि प्रवासाची देवता आहे. रेवती नक्षत्रात केलेले प्रत्येक शुभ कार्य फळ देते. जे लोक आर्थिक अडचणीत आहेत, जे पैशांसाठी संघर्ष करत आहेत, त्यांच्यासाठी हे नक्षत्र विशेषतः शुभ आहे. आज चंद्र देखील मीन राशीत आहे. रात्री 10:34 वाजेपर्यंत आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. म्हणजेच आज रात्री चंद्र त्याच्या स्वामी असलेल्या गुरुच्या राशीत विराजमान आहे. ही एक अत्यंत शुभ स्थिती आहे. यावेळी जे काही उपाय केले जातात, चंद्र त्यांना आणखी शक्तिशाली बनवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री 8:20 ते 9:49 वाजेपर्यंत अमृतकाळ आहे. मित्रांनो, अमृतकाळाबद्दल तुम्ही ऐकले असेलच, पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा अमृतकाळ आणि प्रदोष काळ एकाच रात्री एकत्र येतात, तेव्हा ती वेळ किती दुर्मिळ असते, किती पवित्र असते. आज रात्री नेमके हेच घडत आहे. प्रदोष काळ जो सूर्यास्तानंतर सुमारे 1.5 तास राहतो, तो आज संध्याकाळपासून सुरू होईल. आणि त्याच रात्री 8:20 वाजेपासून अमृतकाळही सुरू होईल. म्हणजेच आज रात्री 2 दिव्य काळांचा संगम आहे. 2 पवित्र प्रवाह एकत्र वाहत आहेत. एक नदी प्रदोषाची, दुसरी नदी अमृत काळाची. आणि जिथे हे 2 पवित्र प्रवाह मिळतात, तिथे तीर्थ बनते. आज रात्री तुमचे घर ते तीर्थ बनू शकते. आज रात्री तुमचे पूजेचे स्थान, तो कोपरा जिथे दिवा जळतो, ते सर्वात पवित्र स्थान बनू शकते. आणि म्हणूनच आज रात्रीचा हा उपाय, एक चिमूटभर हळदीचा हा उपाय इतका शक्तिशाली आहे. हळद आणि भगवान शिवाचा संबंध देखील खूप खोल आहे. हळदीला शास्त्रात हरिद्रा म्हटले आहे. हे पावित्र्याचे प्रतीक आहे. ही नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि गुरुग्रह बृहस्पतीशी हळदीचा थेट संबंध आहे. गुरुवारी हळदीचा उपाय हा योगायोग केवळ आकस्मिक नाही, ही दैवी व्यवस्था आहे. आजची रात्र, या गुरुप्रदोषाची रात्र, या रेवती नक्षत्राची रात्र, या अमृत काळाची रात्र, निसर्ग स्वतः तुमच्यासाठी एक दरवाजा उघडत आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही त्या दरवाजातून प्रवेश कराल का? मित्रांनो, मी उपाय सांगण्यापूर्वी मला काही बोलायचे आहे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत जे खूप थकले आहेत. थकलेले या अर्थाने नाही की झोप येत नाही. थकलेले या अर्थाने की जीवनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण झाली नाहीत. मेहनत केली, प्रामाणिकपणे जगलात, पण तरीही जे मिळायला हवे होते ते मिळाले नाही. तुमच्यापैकी अनेक लोक आहेत जे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. सकाळी उठता कर्जाची आठवण येते, रात्री झोपता कर्जाची भीती सतावते. मुलांची फी, घराचे भाडे, औषधे, दैनंदिन गरजा, आणि एका बाजूला कर्जाचा डोंगर जो कमी होण्याचे नाव घेत नाही. मला माहित आहे या वेदना किती खोल असतात, पण मित्रांनो, हे ऐका, कर्ज असणे ही तुमची चूक नाही. कधी कधी ग्रहांची दशा अशी असते, पितृदोष असा असतो, किंवा परिस्थिती अशी बनते की कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. येतो आणि जातो. पण यावर उपाय आहे. देवाने प्रत्येक समस्येवर समाधान देखील निर्माण केले आहे. तुमच्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात आरोग्याच्या समस्या आहेत. घरात कोणीतरी आजारी आहे. जुना आजार, डॉक्टरांकडे जाता, औषधे घेता, पण पूर्णपणे बरे वाटत नाही. शरीरात अशक्तपणा राहतो, हातपायात वेदना, थकवा, झोपेची समस्या, आणि जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा मनही खचून जाते. पण मित्रांनो,
आजाराच्या देवाशी काही संबंध नसतो. आजार ही एक परीक्षा आहे आणि जे या परीक्षेत श्रद्धेने उभे राहतात ते उत्तीर्ण होतात. आज रात्रीचा हा उपाय, हळदीचा हा उपाय विशेषतः आरोग्य लाभासाठीही अत्यंत प्रभावी आहे, कारण हळदीला प्राचीन काळापासून रोग निवारणाचे औषध मानले गेले आहे आणि जेव्हा तिच्या दैवी शक्तीसोबत, मंत्रासोबत आणि श्रद्धेने वापर केला जातो तेव्हा तिचा प्रभाव आणखी सखोल होतो. तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत. वय वाढले आहे, स्थळे येतात आणि मोडतात. कुटुंब चिंतेत आहे, समाज प्रश्न विचारतो आणि स्वतःच्या मनातही ही भीती निर्माण होते की कदाचित आपल्या नशिबातच काही कमतरता आहे. पण नाही, असे नाही. कधी कधी कुंडलीतील मंगळ दोष, शनीची महादशा किंवा पितृदोष विवाह होण्यास विलंब लावतात आणि या सर्वांवर उपाय आहे. आज रात्रीच्या उपायामध्ये जो मंत्र आहे, जी पद्धत आहे, ती या सर्व दोषांना शांत करण्याची क्षमता ठेवते. तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांच्या व्यापारात नुकसान होत आहे. जे काम मोठ्या उत्साहाने सुरू केले होते ते पुढे जात नाही. ग्राहक येत नाहीत, पैसा येत नाही, स्पर्धा वाढत चालली आहे. असे वाटते की जणू कोणती तरी अदृश्य शक्ती आपल्याला थांबवत आहे. मित्रांनो, नजर दोष, वास्तु दोष किंवा ग्रह पीडा हे सर्व व्यापारात अडथळा आणतात आणि यांचे निवारण साध्या उपायांनीही होऊ शकते. अट एवढीच आहे की उपाय योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि खऱ्या श्रद्धेने केला गेला पाहिजे. तुमच्यापैकी असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात क्लेश आहे, पती पत्नीमध्ये वाद आहेत, सासू सुनेमध्ये तणाव आहे, भावाभावांमध्ये मतभेद आहेत आणि घरात शांती नाही. प्रत्येक लहानशा गोष्टीवर भांडण होते आणि जेव्हा घरात शांतता नसते तेव्हा बाहेरही काही साध्य होत नाही, कारण घराचा पायाच डळमळीत असतो. पण मित्रांनो, घरात शांतता आणणे शक्य आहे. भगवान शिव हे शांततेचे देव आहेत. गुरु बृहस्पती हे सौभाग्याचे देव आहेत आणि आज रात्री या दोघांचीही एकत्र कृपा प्राप्त करण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही जीवनातील कोणत्याही अडचणीत असाल तरीही तुम्ही येथे योग्य ठिकाणी आला आहात. आजची रात्र तुमच्यासाठी बदलाची रात्र आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. अशी एक गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत आहे त्यांच्या जीवनात जो बदल घडला आहे तो पाहण्यासारखा आहे. मित्रांनो, आपण सर्वजण उपाय करतो, हळद लावतो, दिवा लावतो, मंदिरात जातो, पण तरीही अनेकदा उपायांचे फळ मिळत नाही आणि मग आपण विचार करू लागतो की कदाचित त्या उपायामध्येच ताकद नाही, कदाचित देव आपले ऐकत नाही. पण मित्रांनो, उपायात कोणतीही कमतरता नसते, तर वेळेत कमतरता असते. होय, उपायाचे फळ या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्ही तो उपाय कोणत्या वेळी केला, कोणत्या तिथीला केला, कोणत्या नक्षत्रात केला, कोणत्या योगात केला. एकच उपाय जर एखाद्या साधारण दिवशी केला तर तो साधारण फळ देतो आणि तोच उपाय जर एखाद्या विशेष तिथीला विशेष वेळेत केला तर त्याचे फळ 100 पटीने वाढते. आपल्या पूर्वजांना ही गोष्ट माहीत होती, म्हणूनच ते पंचांग पाहायचे, म्हणूनच ते मुहूर्त काढायचे, कारण त्यांना समजायचे की वेळेची शक्ती अफाट आहे. आणि आजचा हा गुरुप्रदोष, हे रेवती नक्षत्र, हा अमृतकाळ, हे सर्व मिळून अशी एक वेळ निर्माण करत आहेत जी अत्यंत दुर्मिळ आहे. आता दुसरी गोष्ट ऐका. हळदीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला माहित आहे का की हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे. बृहस्पती ग्रह, जे आजच्या दिवसाचे स्वामी आहेत, त्यांची आवडती वस्तू हळद आहे. जेव्हा गुरुवारी गुरुप्रदोषाला हळदीचा उपाय केला जातो तेव्हा तो थेट बृहस्पती देवाला प्रसन्न करतो आणि बृहस्पती देव प्रसन्न झाले तर काय होते? संपत्ती येते, ज्ञानात वाढ होते, सौभाग्याची दारे उघडतात, अडचणी दूर होतात, विवाहाचे योग जुळून येतात, संततीचे सुख मिळते. पण मित्रांनो,
येथे आणखी एक रहस्य आहे. हळदीचा उपाय दिवसा केला आणि रात्री केला तर या दोन्हींचे फळ वेगवेगळे मिळते. दिवसा केलेला हळदीचा उपाय सामान्य लाभ देतो, परंतु रात्री विशेषतः प्रदोष काळ आणि अमृत काळात केलेला हळदीचा उपाय एक विशेष ऊर्जा ग्रहण करतो. रात्रीच्या शांततेत जेव्हा बाहेरचा गोंधळ शांत होतो, जेव्हा मन एकाग्र होते आणि जेव्हा आकाशात तारे चमकत असतात, त्यावेळी केलेली प्रार्थना, त्यावेळी केलेला उपाय एका वेगळ्याच परिमाणात जातो. हेच कारण आहे की आजचा हा उपाय, रात्रीचा उपाय इतका विशेष आहे आणि पुढे मी जे सांगेन ते आणखीनच सखोल आहे. सोबत राहा मित्रांनो, कारण सर्वात महत्त्वाची माहिती अजून यायची आहे. मित्रांनो, आता आपण त्या उपायाकडे वळूया ज्यासाठी तुम्ही इथे आला आहात. एक चिमूटभर हळद, फक्त एक चिमूटभर. तुम्ही विचार करत असाल की इतक्या लहानशा गोष्टीत काय शक्ती असेल, पण मित्रांनो, शक्ती वस्तूच्या आकारात नसते. शक्ती त्या वस्तू मागील दैवी ऊर्जेत असते. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा म्हणतात. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि द्रा म्हणजे त्यांचा अंश, अर्थात हळदीमध्ये देवाचा अंश आहे. हा केवळ एक मसाला नाही, ही एक दिव्य औषधी आहे. आपल्या वेदांमध्ये, अथर्व वेदात हळदीच्या महिमेचे वर्णन केले आहे. ऋषींनी लिहिले आहे की हळद ही सर्व रोग निवारक, सर्व दोष नाशक आणि सर्वदा शुभप्रद आहे. पण ही केवळ वैद्यकीय विज्ञानाची गोष्ट नाही, ही आध्यात्मिक शक्तीची गोष्ट आहे. मित्रांनो, हळदीचा रंग पिवळा आहे आणि पिवळा रंग हा गुरु बृहस्पतीचा रंग आहे. पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी आणि दिव्यतेचे प्रतीक आहे. तो सूर्याच्या त्या किरणाचा रंग आहे जो अंधार दूर करतो. जेव्हा तुम्ही हळद आपल्या हातात घेता, तिचा सुगंध घेता, तिच्याकडे पाहता, तेव्हा तुम्ही नकळतपणे ब्रह्मांडाच्या त्या पिवळ्या ऊर्जेशी जोडले जाता, जी समृद्धी आणि सौभाग्याची ऊर्जा आहे. आणि शिवजींसोबतही हळदीचा संबंध खूप खोल आहे. शिवजींना हळद वाहिली जात नाही, हे खरे आहे, पण माता पार्वतीला हळद प्रिय आहे आणि जिथे माता प्रसन्न असते तिथे महादेवही प्रसन्न होतात. म्हणूनच प्रदोष पूजेमध्ये माता पार्वतीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. आज रात्रीचा हा उपाय, हा हळदीचा उपाय माता पार्वती आणि गुरु बृहस्पती या दोघांनाही प्रसन्न करतो आणि या दोघांच्या कृपेने भगवान शिवाची कृपा आपोआपच प्राप्त होते. आता या उपायाच्या फायद्यांबद्दल बोलूया. पहिला फायदा, धनप्राप्ती. ज्या लोकांच्या घरात पैसा टिकत नाही, ज्यांच्या हातात पैसा येताच निघून जातो, त्यांच्यासाठी हा उपाय पैशाला आकर्षित करतो आणि तो स्थिर करतो. हळदीमध्ये एक विशेष ऊर्जा असते जी घरातील नकारात्मक ऊर्जेला शुद्ध करते आणि जिथे शुद्धता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. दुसरा फायदा, आरोग्य लाभ. हळदीची दैवी शक्ती आणि तिचे नैसर्गिक गुण मिळून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जुने आजार ज्यांवर उपचार होत नाही त्यांच्यामध्येही या उपायाचा फायदा दिसून आला आहे. तिसरा फायदा, नकारात्मक शक्तींचे निवारण. नजर, दुष्ट आत्मे, काळी जादू या सर्वांपासून हळद रक्षण करते. घरात हळदीचा वापर एक सुरक्षा कवच बनवतो. चौथा फायदा, मानसिक शांती. जे लोक चिंता, नैराश्य किंवा मानसिक अशांतीने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठीही हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. हळदीची ऊर्जा मनाला शांत करते. पाचवा फायदा, नात्यांमध्ये सुधारणा. घरात कलह असेल, पती पत्नीमध्ये दुरावा असेल तर हा उपाय त्या नात्यांमध्ये गोडवा आणतो. मित्रांनो, एक चिमूटभर हळद आणि इतके सारे फायदे, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा हा उपाय योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि पूर्ण श्रद्धेने केला जाईल. मित्रांनो, आता मी सांगेन की हा उपाय कोणासाठी आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही कोणीही असा, कोणतीही अडचण असो, हा उपाय तुमच्यासाठी आहे. मातांसाठी, ज्या रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी जगतात, ज्या आपल्या वेदना लपवून सर्वांसाठी हसतात, त्यांच्यासाठी हा उपाय एक संजीवनी आहे.
जेव्हा माता हा उपाय करतात तेव्हा त्यात संपूर्ण कुटुंबाचे कल्याण सामावलेले असते. ज्या बहिणींच्या विवाहाला उशीर होत आहे, ज्या आपल्या जीवनसाथीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आज रात्रीचा हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे. गुरु बृहस्पती हे विवाहाचे कारक आहे आणि गुरु प्रदोषावर केलेला हा उपाय विवाहातील अडथळे दूर करतो. ज्या तरुणांना नोकरीची शोध आहे, ज्यांचे करिअर बनत नाहीये, जे कठोर परिश्रम करूनही यशापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी आजची ही रात्र त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडू शकते. ज्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायात नुकसान होत आहे, त्यांच्यासाठी ज्यांचे काम चालत नाही, जे कर्जात बुडाले आहेत, या उपायाने व्यापारात नवीन ऊर्जा येते आणि नवीन संधी मिळतात. आजारी लोकांसाठी, जे दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त आहेत, ज्यांना औषधांचाही पूर्ण फायदा होत नाही, हळदीची दैवी शक्ती आणि प्रदोषाची ऊर्जा मिळून शरीराला बरे करण्यास मदत करतात. वृद्धांसाठी, ज्यांची मुले दूर आहेत, जे एकाकी जीवन जगत आहेत, ज्यांना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात शांती हवी आहे, हा उपाय त्यांच्यासाठी एक दिव्य आधार आहे. ज्या पालकांची मुले अभ्यासात कमकुवत आहेत आणि जे मुलांच्या यशाबद्दल काळजीत आहेत, त्यांच्यासाठी गुरु बृहस्पती हे विद्येचे देवता आहेत. आज त्यांची कृपा प्राप्त केल्याने मुलांची बुद्धी आणि भाग्य दोन्ही उजळतात. मित्रांनो, तुम्ही पाहिले का, हा उपाय फक्त एकासाठी नाही तर सर्वांसाठी आहे. घरात जो सर्वात आधी हा व्हिडिओ पाहत आहे, त्याने हा उपाय करावा. तुमच्या करण्याने संपूर्ण घराला लाभ होईल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने उपाय करते, तेव्हा तिची सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते. मित्रांनो, आता त्या भागाकडे येऊया ज्याची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत होतात. संपूर्ण विधी, एक एक पाऊल. पण त्याआधी काही तयारी. या उपायासाठी काय हवे आहे? एक चिमूटभर कच्ची हळद. पावडरही चालेल, पण कच्ची हळद अधिक प्रभावशाली असते. एक लहान दिवा. मातीचा दिवा सर्वोत्तम. तूप, गाईचे तूप असेल तर सर्वात उत्तम, अन्यथा सामान्य तूपही चालेल. थोडे पाणी. एका लहान भांड्यात काही फुले. पिवळी फुले असतील तर उत्तम. झेंडूची फुले विशेषतः शुभ. बसण्यासाठी एक स्वच्छ आसन किंवा कापड आणि वेळ. मित्रांनो, आज रात्रीसाठी 2 विशेष वेळा आहेत. पहिली वेळ प्रदोष काळ, म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे 45 मिनिटांपासून ते 1.5 तासापर्यंत. आज 28 मे रोजी सूर्यास्त संध्याकाळी साधारण 7 वाजेच्या सुमारास होईल. त्यामुळे प्रदोष काळ रात्री 7:30 ते 9च्या दरम्यान असेल. दुसरी वेळ अमृतकाळ, रात्री 8:20 ते 9:49 वाजेपर्यंत. मित्रांनो पहा, आज प्रदोष काळ आणि अमृत काळ एकत्र येत आहेत. रात्री 8:20 ते 9 वाजेपर्यंतची ही ती सुवर्ण वेळ आहे जेव्हा दोन्ही काळ एकत्र येतात. या उपायासाठी ही सर्वात उत्तम वेळ आहे. जर 8:20 ते 9च्या दरम्यान शक्य नसेल तर 8:20 ते 9:49 दरम्यान कधीही करा. अमृत काळात केलेला उपाय देखील अत्यंत फलदायी ठरतो. उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. उत्तर दिशा ही धन आणि समृद्धीची दिशा आहे. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे, ऊर्जा आणि प्रकाशाची दिशा. आता विधी सुरू करूया. एक एक पाऊल. पहिले पाऊल स्नान आणि शुद्धी. संध्याकाळी उपायापूर्वी स्नान करावे. जर शक्य नसेल तर हातपाय आणि तोंड धुवून शुद्ध व्हा. स्वच्छ कपडे घाला. पिवळे कपडे असतील तर उत्तम, कारण आज गुरुवार आहे आणि पिवळा रंग गुरुदेवांचा आवडता रंग आहे. दुसरी पायरी स्थानाची शुद्धी. जिथे उपाय करायचा आहे ते स्थान गंगाजलाने किंवा सामान्य पाण्याने पुसून घ्या. त्या पाण्यात थोडी हळद मिसळा. हे त्या स्थानाला पवित्र करेल. तिसरी पायरी दिवा लावणे. मातीच्या दिव्यात तूप घालून दिवा लावा. दिवा लावताना मनात ही भावना ठेवा की हा दिवा मी भगवान शिव आणि गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे. दिव्याच्या ज्योतीकडे पहा.
त्या थरथरणाऱ्या आणि नृत्य करणाऱ्या सोनेरी ज्योतीमध्ये देवाचा प्रकाश पहा. चौथी पायरी हळद हातात घेणे. आता उजव्या हाताची अनामिका, करंगळी शेजारचे बोट आणि अंगठ्याने एक चिमूटभर हळद घ्या. अनामिका हे सूर्याचे बोट आहे. यात सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. हळद हातात घेऊन तिच्याकडे पहा. तिचा सुगंध घ्या. अनुभव करा की ही साधी हळद नसून गुरु ऊर्जेचे प्रतीक आहे. हे पावित्र्याचे प्रतीक आहे. पाचवी पायरी मंत्र जप. आता हा मंत्र 11 वेळा म्हणा. लक्षपूर्वक, श्रद्धेने, हळूहळू. नमः शिवाय, बृहस्पते नमः. बस एवढेच. हा मंत्र सोपा आहे पण शक्तिशाली आहे. यात भगवान शिव आणि गुरु बृहस्पती या दोघांचेही आवाहन आहे. 11 वेळा म्हणा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा हळद अधिक घट्ट धरा. अनुभव करा की तुमची श्रद्धा त्या हळदीत सामावत आहे आणि तुमच्या वेदना त्या हळदीत जात आहेत. 6वी पायरी संकल्प. 11 वेळा मंत्र म्हटल्यानंतर हात जोडा. दिव्याच्या ज्योतीकडे पहा आणि मनात आपली एक मनोकामना सांगा. फक्त एक, जी तुम्हाला सर्वात जास्त त्रास देते, जी तुमची सर्वात मोठी अडचण आहे, ती मनातल्या मनात सांगा. भगवान शिवाला सांगा, गुरुदेवांना सांगा. ते ऐकतात, त्यांना माहीत आहे. 7वी पायरी हळद अर्पण करणे. आता जी हळद तुम्ही हातात घेतली होती ती दिव्यासमोर ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात टाका आणि म्हणा, हे गुरुदेव, हे महादेव, ही तुमची आवडती हळद तुम्हाला अर्पण आहे. माझी श्रद्धा स्वीकारा. माझी मनोकामना पूर्ण करा. 8वी पायरी प्रार्थना आणि शांत बसणे. दिव्यासमोर थोडा वेळ शांत बसा. डोळे बंद करा. भगवान शिवांचे ध्यान करा. त्यांना कैलासावर बसलेले पहा. शांत, दयाळू, करुणामय आणि त्यांची कृपा तुमच्यावर बरसत आहे हे अनुभवा. किमान 5 मिनिटे असेच बसा. 9वे पाऊल, सकाळचे कार्य. ते पाणी ज्यामध्ये तुम्ही हळद टाकली होती ते दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा किंवा घराबाहेर कुठेतरी मातीत ओता. हे गटारात किंवा शौचालयात टाकू नका. एक महत्वाची गोष्ट, हा उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका. ना पतीला, ना आईला, ना मैत्रिणीला. आपल्या मनातच ठेवा. जेव्हा मनोकामना पूर्ण होईल तेव्हा तुम्ही सांगू शकता. तेव्हा तर नक्कीच सांगितले पाहिजे, जेणेकरून इतरांचाही विश्वास वाढेल. मित्रांनो, ही विधी पूर्ण झाली आहे. इतकी सोपी, इतकी पवित्र आणि आजच्या रात्रीसाठी इतकी शक्तिशाली आहे. मित्रांनो, मुख्य उपाय तर तुम्ही जाणून घेतलात, पण आजची ही रात्र इतकी दिव्य आहे की मी तुम्हाला आणखी काही उपाय सांगू इच्छितो. हे छोटे छोटे उपाय आहेत पण खूप शक्तिशाली आहेत. पहिला सहाय्यक उपाय, पिंपळाच्या झाडाला पाणी. रोग आणि पितृदोषासाठी आज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एखाद्या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. पाण्यात थोडे कच्चे दूध मिसळा. पाणी अर्पण करताना म्हणा, हे पितृगण, हे वृक्षदेव, तुम्हाला नमस्कार. आमच्या कुटुंबावर कृपा करा. रोग दूर होऊ दे, कर्ज समाप्त होऊ दे. मित्रांनो, पिंपळाचे झाड हे पितृदेवतांचे निवासस्थान आहे. पितृदोष जीवनात अनेक समस्या आणतो, जसे की पैशांची कमतरता, अपत्याला त्रास, विवाहात विलंब. पिंपळाला पाणी देऊन तुम्ही पितृदेवतांचा आशीर्वाद मिळवता. आणि आज गुरुवार आहे. पिंपळाच्या गुरुवारशीही विशेष संबंध आहे. आजचा हा उपाय अनेक पटींनी फलदायी ठरेल. दुसरा सहाय्यक उपाय, घराच्या उंबरठ्यावर हळद. आज रात्री नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोषासाठी. मुख्य उपायानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडी हळद आणि तांदळाच्या पिठाने एक छोटी स्वस्तिक काढा किंवा फक्त उंबरठ्यावर थोडा हळदीचा लेप लावा. हे घरात नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाही. दृष्ट लागण्यापासून घराचे रक्षण होते. ज्या घरांमध्ये वारंवार भांडणे होतात, जिथे विनाकारण क्लेश असतो, त्या घरांसाठी हा उपाय विशेषतः लाभदायक आहे. मित्रांनो, आपल्या आजी पणजीला हे माहीत होते, म्हणूनच त्या दर गुरुवारी उंबरठ्यावर हळद लावत असत.
ती परंपरा विनाकारण नव्हती, त्यामागे सखोल विज्ञान होते. आज तीच परंपरा पाळा. तिसरा सहाय्यक उपाय केळीच्या पानावर भोजन, व्यापार वाढीसाठी आणि धनप्राप्तीसाठी. आज गुरुवारी शक्य असल्यास केळीच्या पानावर काही पिवळी मिठाई किंवा पिवळे अन्न ठेवून कोणत्याही ब्राह्मणाला किंवा गरजूला द्या किंवा मंदिरात अर्पण करा. जर हे शक्य नसेल तर किमान एक केळे एखाद्या गाईला किंवा गरजू व्यक्तीला द्या. मित्रांनो, गुरुवारी दानाला विशेष महत्त्व आहे. गुरुदेव जे देण्यावर विश्वास ठेवतात ते अशा लोकांवर लवकर प्रसन्न होतात जे इतरांना दान देतात. दानाची ऊर्जा 10 पट होऊन परत येते. हा आध्यात्मिक नियम आहे. चौथा सहाय्यक उपाय, शिवजींना जलाभिषेक, शनिपीडा आणि मानसिक शांतीसाठी. आज रात्री किंवा उद्या सकाळी मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा. पाण्यात थोडे दूध मिसळा. अर्पण करताना ओम नमः शिवाय 11 वेळा बोला. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची पीडा आहे, ज्यांना जीवनात वारंवार विनाकारण त्रास सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी शिव जलाभिषेक अत्यंत लाभदायक आहे. कारण शनिदेव हे भगवान शिवाचे भक्त आहेत. शिव प्रसन्न झाले तर शनी देखील कृपाळू होतात. आज प्रदोष असल्यामुळे हा अभिषेक अनेक पटींनी अधिक फलदायी ठरेल. पाचवा सहाय्यक उपाय, झोपण्यापूर्वीचा मंत्र, संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी. आज रात्री झोपण्यापूर्वी 1 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि हा मंत्र मनात म्हणा. ओम त्र्यंबक यजामहे सुगंधधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र आहे. हा शिवजींचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हटल्याने संपूर्ण कुटुंबावर शिवजींचे संरक्षण राहते. रात्रीच्या झोपेतही ईश्वराचा आशीर्वाद पाठीशी असतो. मित्रांनो, हे 5ही उपाय करा किंवा जे शक्य असेल ते करा. एक जरी उपाय पूर्ण श्रद्धेने केला तरी तो पुरेसा आहे. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, बरेच लोक उपाय करतात परंतु फळ मिळत नाही आणि ते निराश होतात. असं म्हणतात की आम्ही तर उपाय केला होता, काहीही झालं नाही. पण मित्रांनो, उपायात कमतरता नसते. कमतरता आपल्यात असते. आणि ती कमतरता म्हणजे काही अशा चुका ज्या आपण कळतन कळत करतो. आज मी तुम्हाला त्या चुका सांगतो जेणेकरून तुम्ही त्या टाळू शकाल. पहिली चूक, उपाय सांगणे. मित्रांनो, तुम्ही जो उपाय करत आहात तो कोणालाही सांगू नका. ही सर्वात मोठी चूक आहे जी लोक करतात. घरी येतात, उपाय करतात आणि मग मैत्रिणीला फोन करून सांगतात की आज मी हा उपाय केला, किंवा आईला सांगतात किंवा शेजारणीला. जसे तुम्ही उपाय सांगता त्याची ऊर्जा विखुरली जाते. भांड्यात भरलेले पाणी जसे छिद्र पडल्यावर वाहून जाते, तसेच तुमच्या उपायाची ऊर्जा वाहून जाते. उपाय गुप्त ठेवा. फळ मिळाल्यावर मग सांगा. दुसरी चूक, शंका ठेवणे. उपाय करताना मनात शंका ठेवणे, काम होईल की नाही माहीत नाही, हा सर्वात मोठा अडथळा आहे. देव श्रद्धा पाहतो. शंकेसह केलेली पूजा म्हणजे तुटलेल्या भांड्यात पाणी भरण्यासारखे आहे. कितीही भरा ते टिकत नाही. आज रात्री जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा मनात पूर्ण विश्वास ठेवा की देव ऐकतो, देव करतो. फक्त हाच विश्वास तुमच्या उपायाला 100 पट अधिक शक्तिशाली बनवेल. तिसरी चूक, माता पित्यांचा अपमान. मित्रांनो, ही गोष्ट लक्ष देऊ नये का? ज्या घरात माता पित्यांचा अपमान होतो त्या घरात कोणताही उपाय, कोणतीही पूजा, कोणताही मंत्र पूर्णपणे काम करत नाही. माता पिता पृथ्वीवर साक्षात देवता आहेत. शास्त्र सांगतात, मातृदेवो भव पितृदेवो भव. जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद आहे कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. जेव्हा त्यांचे मन दुखावले जाते तेव्हा लाखो उपाय देखील निष्फळ ठरतात. आज रात्री उपाय करण्यापूर्वी आपल्या आई वडिलांच्या पाया पडा, त्यांना प्रणाम करा. जर ते दूर असतील तर फोन करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. हे पाऊल तुमच्या सर्व उपायांना अनेक पटींनी शक्तिशाली बनवेल. चौथी चूक, अपूर्ण उपाय. उपाय सुरू केला
मध्येच सोडून दिला. कोणी बोलावले तर निघून गेले. फोन आला तर उचलला. मित्रांनो, जेव्हा उपाय करायला बसाल तेव्हा पूर्ण मनाने बसा. फोन सायलेंट करा. मुलांना समजवा. दरवाजा बंद करा. देवाच्या समोर बसायचे असेल तर पूर्ण लक्ष देवामध्ये लावा. अपूर्ण पूजा अपूर्ण फळ देते. 5वी चूक नकारात्मक विचार. उपाय केल्यानंतर नकारात्मक गोष्टींचा विचार करणे, की माझ्यासोबत कधीच चांगले होत नाही, माझ्या नशिबातच लिहिलेले नाही, बघा काहीही होणार नाही. मित्रांनो, हे विचार उपायाच्या फळाला खाऊन टाकतात. जसे वाळवी लाकडाला उपाय केल्यानंतर मनात हा भाव ठेवा, देवाने ऐकले आहे, बदल होत आहे, माझे भाग्य बदलत आहे. ही सकारात्मक ऊर्जा उपायाला अधिक शक्तिशाली बनवते. मित्रांनो, या चुका टाळा आणि आज रात्रीचा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छितो. आज हा व्हिडिओ पाहून जर तुमच्या मनात देवाप्रती श्रद्धा जागृत झाली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. फक्त एवढेच लिहा आणि जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा मनापासून लिहा, जसे की तुम्ही मंदिरात जाऊन देवाच्या समोर हे सांगत आहात. मित्रांनो, आपले वयोवृद्ध सांगायचे की जेव्हा एकाच वेळी लाखो लोक एकत्र देवाचे नाव घेतात तेव्हा ती ऊर्जा आकाशात जमा होते आणि त्या ऊर्जेचा प्रभाव पडतो. ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही, हा सामूहिक चेतनेचा नियम आहे. आज या व्हिडिओवर जेवढे लोक हर हर महादेव लिहितील ती एक सामूहिक पूजा बनेल आणि त्या पूजेचे फळ आपल्या सर्वांना मिळेल. आणि जर तुमची कोणतीही विशेष मनोकामना असेल तर ती देखील लिहा. महादेव माझी मनोकामना पूर्ण करा असे लिहा. फक्त एक ओळ देव वाचतात, देव ऐकतात. ज्या लोकांनी यापूर्वी असे केले आहे त्यांनी सांगितले आहे की त्यांची मनोकामना पूर्ण झाली. मला माहित नाही हे कसे होते, पण श्रद्धेत मोठी शक्ती असते आणि शब्दांमध्येही शक्ती असते. तर आज एकदा कोणताही संकोच न करता कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. जय गुरुदेव. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आहे. हे समग्र ध्यान चॅनेल बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. प्रत्येक व्हिडिओच्या मागे तासनतास संशोधन असते. पंचांग पाहावे लागते, शास्त्रांमधून माहिती गोळा करावी लागते, योग्य पद्धत शोधावी लागते जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचणारी माहिती अचूक आणि प्रामाणिक असेल. हे सर्व यासाठी करतो जेणेकरून तुमच्यापर्यंत खरे ज्ञान पोहोचावे, तुम्हाला कोणत्याही ढोंगाचा बळी पडावे लागू नये आणि तुम्ही स्वतः तुमच्या घरात कोणत्याही महागड्या पंडिताशिवाय व कोणत्याही गुंतागुंतीच्या पद्धतीशिवाय देवाची कृपा मिळवू शकाल. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही मिळाले असेल, एकही नवीन माहिती किंवा एक क्षणाचीही शांती मिळाली असेल तर एक छोटेसे काम करा, या व्हिडिओला लाईक करा. हे फक्त एक बटन दाबण्याचे काम आहे, पण या एका बटनामुळे या चॅनेलला खूप मदत मिळते. YouTube हे आणखी लोकांपर्यंत पोहोचवते आणि जितक्या जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचेल तितके चांगले. आणि जर तुमची इच्छा असेल की पुढेही अशीच माहिती मिळत राहावी तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन यासाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण YouTubeचा अल्गोरिदम असा आहे की बेल आयकॉन शिवाय नोटिफिकेशन येत नाही. आणि कधी कधी असे होते की एकादशीचा उपाय रात्री टाकला जातो आणि ज्याला नोटिफिकेशन मिळाली नाही त्याने तो दुसऱ्या दिवशी पाहिला आणि संधी निघून जाते. आजच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या उपायाची माहिती वेळेवर मिळेल. ही माझी प्रार्थना आहे, बाकी तुमची इच्छा. जय महादेव. जय गुरुदेव. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवू इच्छितो. फक्त एका क्षणासाठी डोळे बंद करा. कल्पना करा, 3 महिन्यांनंतरची एक सकाळ आहे. तुम्ही उठता, घरात शांतता आहे, मुलांचे हसणे ऐकू येत आहे, स्वयंपाकघरातून जेवण बनवण्याचा सुगंध येत आहे, पती पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तुम्ही उठून आपल्या देवघरात जाता, दिवा लावता, देवाला नमस्कार करता
आणि मनात एक सखोल शांतता आहे, एक कृतज्ञता आहे, कारण जो बदल झाला आहे तो तुम्ही अनुभवला आहे. ते कर्ज ज्याने वर्षांपासून दाबून ठेवले होते, आता त्याचे ओझे हलके होत आहे. एक नवीन संधी आली, पैसा आला आणि हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. जो आजार पाठीशी लागला होता, आता त्यातून दिलासा मिळाला आहे. शरीरात एक नवीन ऊर्जा आहे. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते, आता त्यात गोडवा आला आहे. संवाद सुरू झाला, समज वाढली. ती नोकरी ज्याची प्रतीक्षा होती ती मिळाली, किंवा व्यवसायात एक नवीन वळण आले. मित्रांनो, ही कल्पना नाही, ही त्या हजारो लोकांची गोष्ट आहे ज्यांनी श्रद्धेने उपाय केले आणि त्यांचे जीवन बदलले. देवाची कृपा कोणा एकावर नाही तर सर्वांवर आहे, पण आपण ती कृपा स्वीकारण्यासाठी तयार नसतो. आपण शंका घेतो, विसरून जातो, टाळाटाळ करतो. आज या गुरुप्रदोषच्या रात्री एक पाऊल उचला. ती एक चिमूटभर हळद घ्या, तो दिवा लावा, तो मंत्र बोला आणि मग पहा देव काय करतो. जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा मार्ग मोकळा होतो. जेव्हा भक्ताची श्रद्धा असते तेव्हा ईश्वराची इच्छा जागृत होते. तुमच्या जीवनात तो बदल येणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होणार आहे. तुमच्या कुटुंबात शांतता येणार आहे. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येणार आहे. फक्त आज रात्रीचा हा उपाय करा. हेच पहिले पाऊल आहे, आणि जेव्हा आपण पहिले पाऊल उचलतो तेव्हा देव बाकीचा रस्ता मोकळा करतो. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत, पण हा शेवट नसून ही एक नवी सुरुवात आहे. आजची ही रात्र, गुरुप्रदोषाची ही पवित्र रात्र, तुमच्या जीवनात एक नवा अध्याय लिहिण्याची संधी आहे. मी आता तुमच्यासाठी मनापासून भगवान शिव आणि गुरुदेवांना प्रार्थना करतो. हे महादेव, हे कैलासपती, हे भोलेनाथ, आज तुमच्या या सेवकांनी अत्यंत श्रद्धेने हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यांच्या मनात तुमच्याविषयी भक्ती आहे. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आहेत, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अजूनही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. हे महादेव, त्यांची हाक ऐका. त्यांना कर्जमुक्त करा. त्यांचे आजार दूर करा. त्यांच्या घरात शांतता आणा. त्यांच्या मुलांना यश द्या. त्यांच्या विवाहातील अडथळे दूर करा. त्यांच्या व्यवसायात भरभराट आणा. त्यांच्या मातापित्यांना दीर्घायुष्य द्या. आणि हे गुरुदेव बृहस्पती, आज तुमच्या पवित्र दिवशी या भक्तांवर तुमची कृपा करा. त्यांना ज्ञान द्या, विवेक द्या, सौभाग्य द्या. त्यांच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडा. मित्रांनो, ही प्रार्थना मी तुमच्यासाठी केली, पण ही प्रार्थना तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्हीही मनापासून हर हर महादेव म्हणाल. हर हर महादेव म्हणा. जय गुरुदेव म्हणा. मित्रांनो, आज रात्रीचा उपाय नक्की करा. लक्षात ठेवा, रात्री 8:20 ते 9:49 या वेळेत अमृत काळात हा उपाय करा. उजव्या हातात एक चिमूटभर हळद घ्या. 11 वेळा बोला. तुमची मनोकामना सांगा. हळद पाण्यात टाका. कोणालाही देऊ नका. एका छोट्याशा उपायानेच तुमची मनोकामना पूर्ण होते. आणि बऱ्याच लोकांनी हा उपाय केला देखील आहे, आणि त्यांना या उपायाचे फळ नक्कीच मिळाले आहे. त्यामुळे तुम्ही आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतर करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेना, जरी तुम्हाला त्याचे कारण माहीत नसेल की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे, त्याचे कारण काहीही असू शकते. जसे पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो. तर या दिवशी तुम्ही लोकांनी हा उपाय नक्की करायला हवा. हा कसा उपाय आहे? असा उपाय जो जर एखाद्या विशेष दिवशी केला तर त्या विशेष दिवसाचे फळ तर आपल्याला मिळतेच मिळते, पण आपण त्या दिवशी हा उपाय केला असल्याने आपल्याला त्याहूनही मोठे फळ मिळते, आणि ते फळ खूप लवकर मिळते.
कारण तुम्ही हा उपाय एका अत्यंत मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात. तर चला आता उपायाबद्दल बोलूया. पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा उपाय नेमका कोणत्या वेळी करायचा आहे, कुणी करायचा आहे आणि कसा करायचा आहे. तर चला आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे एक एक करून सर्व सांगत आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा माझा आवाज आज पहिल्यांदाच ऐकत असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. तर मित्रांनो, तुळशीच्या सुक्या लाकडाचा हा उपाय आपल्याला गुरुवारच्या ज्येष्ठ प्रदोष व्रताच्या दिवशी कसा करायचा आहे, कुणी करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे आणि कुठे करायचा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि जो कुणी हा व्हिडिओ पाहिल त्याने तुळशीच्या सुक्या लाकडाचा हा उपाय नक्कीच करायला हवा. कारण या दिवशी काळ्या तिळाचेही खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते. आणि जेव्हा तुळशीच्या सुक्या लाकडाच्या उपायाची गोष्ट येते तेव्हा हा दुग्ध शर्करा योग ठरतो आणि हा एक खूप मोठा उपाय मानला जातो. आता मित्रांनो, तुळशीच्या सुक्या लाकडाचा हा उपाय नेमका कुणी करायचा आहे, सर्वात आधी आपण ती गोष्ट जाणून घेऊया. तर पहा, घरातील ज्या मोठ्या माता भगिनी असतात त्या माता भगिनींपैकी कोणतीही एक मोठी माता भगिनी हा उपाय करू शकते. आणि मित्रांनो, तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांकडूनही हा उपाय करून घेऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची काही मनोकामना असेल, स्वतःचे काही दुःख आणि त्रास असेल, ज्यासाठी त्याला स्वतःसाठीच हा उपाय करायचा असेल तर तो स्वतःसाठीही हा उपाय करू शकतो. बाकी जर घरात असे कोणी असेल ज्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुख आणि शांतीसाठी हा उपाय करायचा असेल तर तो देखील हा उपाय करू शकतो. त्यात कोणतीही अडचण नाही. सांगण्याचे तात्पर्य असे की हा उपाय घरातील प्रत्येक सदस्यही करू शकतो आणि संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी घरातील मोठ्या माता भगिनींपैकी कोणतीही एक माता भगिनी देखील हा उपाय करू शकते. माता भगिनी जर घरात उपस्थित नसतील किंवा त्यांना हा उपाय करणे शक्य होत नसेल तर घरातील कोणतीही मोठी व्यक्ती तुळशीच्या सुक्या लाकडाचा हा उपाय करू शकते. मग तो पुरुष असला तरी चालेल, त्यात कोणतीही अडचण नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की नक्की हा उपाय आपण कोणत्या वेळी करायचा, सकाळी करायचा आहे की संध्याकाळी. तर पहा, हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळातही करू शकता. आता जर तुम्ही विचाराल की तुळशीच्या सुक्या लाकडाचा हा उपाय करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती असेल, तर आम्ही तुम्हाला एवढेच सांगू की हा उपाय जर तुम्ही सकाळी केलात तर जास्त चांगले होईल. बाकी संध्याकाळी प्रदोष काळात जरी केलात तरी चांगलेच राहील, त्यात कोणतीही अडचण नाही. जर आपण कोणत्याही प्रकारचा उपाय निश्चित दिवशी आणि निश्चित तिथीवर केला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा मिळतो आणि हे उपाय केल्यानंतर आपल्या जीवनात खूप मोठे परिवर्तन येते. त्याचबरोबर हे जे उपाय आहेत ते तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि सर्व अडथळे दूर करणारे आहेत.